आकृतीतील विद्युत परिपथ पूर्ण आहे का? ओळखायचे कसे? त्यात कोणकोणते घटक येतात? मग आकृतीची गरज काय आहे? परिपथ म्हणायचं कशाला? आणि रोधांची जोडणी हा काय प्रकार आहे? उत्तर पाहिजे? चला तर मग बघूया या व्हिडिओमध्ये. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत धाराविद्युतचा दुसरा पाठ आपण बघणार आहे, ज्यामध्ये आपण विद्युत परिपथ म्हणजे काय हे सगळ्यात सुरुवातीला बघूया. तर विद्युत घटाच्या दोन्ही आग्रांमध्ये जोडलेल्या वाहक तारा आणि इतर रोध यामधून वाहणाऱ्या विद्युत धारेचा सलग मार्ग म्हणजे विद्युत परिपथ असं म्हटलं जातं त्या ठिकाणी. आणि हे विद्युत परिपथ नेहमी आकृती काढून दाखवले जाते, ज्यामध्ये वेगवेगळे घटक हे कसे जोडावेत याचा त्या ठिकाणी वेगवेगळ्या योग्य चिन्हांचा वापर करून दाखवले जाते. आणि या रेखाकृतीलाच विद्युत परिपथाकृती असे त्या ठिकाणी म्हणतात. दुसरी गोष्ट, याची गरज का आहे आपल्याला? तर आकृती काढून ज्या वेळेला जोडणी केली जाते त्यावेळेला जोडणीत होणाऱ्या चुका ह्या कमी होतात किंवा शक्यता कमी होते, आणि म्हणूनच विद्युत परिपथाची आकृती काढणं हे अतिशय गरजेचं आहे. आता यामध्ये कोणकोणते घटक असतात? तर यामध्ये अर्थातच सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे काय? तर तार. वाहक तार ही अतिशय महत्त्वाची आहे. त्या वाहक तार, त्यानंतर त्या वाहकामधून विद्युत धारा सुरू करण्यासाठी आपल्याला लागणारी कळ म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्लग किंवा स्विच, तो, आणि कमी जास्त करण्यासाठी असणारा वापरला जाणारा रोध, या महत्त्वाच्या घटकांची त्या ठिकाणी गरज असते. आता हा परिपथ सुरू झाल्यानंतर तो चालू झाला का नाही हे आपल्याला कळावं, याच्यासाठी आपण विद्युत बल्बचा सुद्धा त्या ठिकाणी वापर केला जातो. तर इतके साधे महत्त्वाचे बेसिक त्या ठिकाणी घटक हे विद्युत परिपथात त्या ठिकाणी गरजेचे असतात. दुसरं, आता मगाशी मी म्हटलं वाहक तार म्हणजे काय? तर वाहक तार कशाला म्हटलं जातं किंवा वाहक पदार्थ असं म्हणून आपण कशाला म्हटलं जातं? तर ज्या पदार्थातून विद्युतधारा सहज वाहते आणि रोधकता आपण म्हटलं होतं की ज्या वेळेला इलेक्ट्रॉनच्या वहनाचा अडथळा निर्माण होत नाही, म्हणजेच त्याची रोधकता कमी असते, अशा पदार्थांना वाहक पदार्थ असे म्हणतात. वाहकची व्याख्या तुम्हाला पुस्तकामध्ये दिली आहे. ज्या पदार्थाची वाहकता जास्त आहे पण रोधकता कमी आहे त्यांना आपण काय म्हणतो? वाहक असे म्हणतो. मग ज्यातून वाहत नाही अशांना काय म्हणतो आपण? तर विषम वाहक असं म्हटलं जातं. ज्यामध्ये बरोबर याच्या उलट व्याख्या सांगणार वाहकच्या, ज्यामध्ये त्याची वाहकता कमी किंवा नाहीच, पूर्ण नाही, आणि रोधकता खूप जास्त असणार आहे. खूप जास्त असल्यामुळे त्यातून विद्युतधारा वाहू शकत नाही, अशा पदार्थांना आपण काय म्हणतो? विषम वाहक असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजेच विषम वाहक ज्याला इंग्लिशमध्ये इन्सुलेटर आणि वाहक ज्याला इंग्लिशमध्ये कंडक्टर असं म्हटलं जातं. लोखंड, धातू म्हणू आपण, जवळपास सगळे धातू हे काय असतात? वाहक असतात. लाकूड जर घेतलं, अभ्रक जर घेतलं तर यातून विद्युतधारा वाहत नाही, म्हणून हे काय आहेत? विषम वाहक आहेत. आता याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी मी मगाशी ज्या पद्धतीने म्हटलं, जे आपण घटक वापरणार आहे विद्युत परिपथासाठी, ते वापरत असताना त्या घटकांसाठी कोणकोणती चिन्ह वापरली जातात आणि त्यांचा परिपथामध्ये काय उपयोग आहे हा तुम्हाला इथे पुस्तकामध्ये एका टेबलमध्ये दाखवलेला आहे. सहज आहे, न समजण्यासारखं काहीच नाहीये कोणत्या पद्धतीने दाखवलं जातं. फक्त एक इथं महत्त्वाचं मी मेन्शन करेन, विद्युत घट दाखवत असताना त्या ठिकाणी ही जी रेषा दाखवलेली उभी आणि छोटी दाखवलेली आहे, तर तेवढं लक्षात ठेवा, कारण बऱ्याच वेळेला आकृती काढताना या चुका मुलांकडून केल्या जातात. त्या म्हणजे कुठल्या? तर दोन रेषा आपण त्या काढणार आहे, त्यामध्ये एक मोठी आणि एक लहान काढणार आहे. तर वाढत जातो म्हणजे मोठा, म्हणून त्या ठिकाणी मोठ्या रेषेला प्लस साईन लिहायचं, अधिक चिन्ह लिहायचं. तर छोटी कमी कमी होत जाते, म्हणजेच ऋण मायनस, त्यामुळं छोट्या रेषेला मायनस चिन्ह द्यायचं आहे. हे एवढं तिथं समजणं गरजेचं आहे. बाकी चिन्ह काय तुम्ही त्या ठिकाणी समजता येतच. मग त्या ठिकाणी रोधासाठी काय दाखवलेले आहेत? या ठिकाणी झिगझॅग लाईन दाखवलेली आहे.
त्यानंतर ॲमीटरसाठी गोलात ए आणि व्होल्टमीटरसाठी गोलात व्ही. ही महत्त्वाची काही चिन्ह आहेत जी आपल्याला विद्युत परिपथामध्ये आपल्याला लागणार आहेत, जी विद्युत परिपथाच्या आकृतीमध्ये आपण या चिन्हांच्या सहाय्याने दाखवणार आहे. आता याच्यावरतीच त्या ठिकाणी ओहमच्या नियमाच्या नुसारच त्या ठिकाणी काय केलेलं आहे, रोधकता, रोध वगैरे ह्या पद्धतीने. तर रोधांची जोडणी हा एक प्रकार आपल्याला त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. रोधांची जोडणी कशाला म्हटलं गेलेलं आहे बघा त्या ठिकाणी, तर अनेक वेगवेगळ्या प्रकारे रोध काय केले जातात, जोडले जातात आणि त्यावेळेला ओहमचा नियम त्याला लागू पडत असतो. तर ही जी जोडणी आहे, जी जोडणी केल्यामुळे त्या ठिकाणी धारेवरती, विद्युत धारेवरती त्या ठिकाणी कोणता परिणाम होत असतो, परिणामी त्याच्यामध्ये काय होतं हे बघण्यासाठीच त्या ठिकाणी दोन प्रकारे आपल्याला अभ्यासाला दिलेले आहेत. पहिला प्रकार आहे तो म्हणजे रोधांची एकसर जोडणी आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे रोधांची समांतर जोडणी. तर पहिला प्रकार इथं आपण बघूया, रोधांची एकसर जोडणी. आता आकृतीमध्ये जरा बघूया आपण या ठिकाणी, एकसर म्हणजे काय, एका सरळ रेषेत. तर रोध या ठिकाणी उदाहरणादाखल किंवा आपल्याला प्रयोगापुरते इथं आपण 3 रोध घेतलेले आहेत, पण तुम्ही त्यापेक्षा जास्त म्हणजेच एन पर्यंत अशा पद्धतीने वापरताय. रोधासाठी आपण चिन्ह वापरणार आहे आर, बरोबर आहे. तर इथं 3 रोध ज्याला अनुक्रमे नावं R1, R2 आणि R3 अशी त्या ठिकाणी जोडणी केलेली आहे. आता यातून वाहणारी विद्युतधारा जर घेतली तर पहिल्या रोधासाठी जी असणार आहे ती I1, दुसऱ्या रोधासाठी I2 आणि तिसऱ्या रोधासाठी I3 असणार आहे. त्याच वेळेला त्यांच्यातील विभवांतर जे असेल ती काय असणार त्या ठिकाणी, V1, V2 आणि V3 हे विभवांतर असणार आहे. पण ते विभवांतर जे दाखवलेलं आहे त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, एकच असणार आहे. म्हणजेच काय सांगता येते आपल्याला या ठिकाणी बघा, तर V बरोबर काय सांगितलेलं आहे, V1 अधिक V2 अधिक V3. हे आपल्याला त्या ठिकाणी काय होतं, पहिलं समीकरण मिळतं. एका सिरीजमध्ये म्हणजेच एका सरळ रेषेत असल्यामुळं त्यांचा जो परिणामी रोध असेल ओहमच्या नियमानुसार, तो एकूण विभवांतर जर घेतला आपण तर ओहमच्या नियमानुसार काय येते आपल्याला, V बरोबर IR आणि छोटंसं तिथं एस काढलेलं आहे. याचा अर्थ काय होतो, RS म्हणजेच काय, तर इथं रोधाची जोडणी एकसर सिरीजमध्ये जोडलेली आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपण काय करूया, या नियमानुसार प्रत्येक रोधासाठी त्या ठिकाणी सूत्र काढून घ्या. जसं काय सांगता येते, V1 साठी काय असेल IR1, V2 साठी काय असेल IR2 आणि V3 साठी काय असेल IR3. ठीक आहे. मग ही जी आपल्याला त्या ठिकाणी काय मिळालेली किंमत मिळाली, ही जर आपण पहिल्या समीकरणात म्हणजेच कुठल्या, तर V बरोबर V1 अधिक V2 अधिक V3 यामध्ये जर घातली तर काय मिळेल आपल्याला, तर IRS. कारण एकूण बरोबर पहिला IR1 अधिक दुसरा IR2 अधिक IR3 असं या ठिकाणी जर घेतला तर कशा पद्धतीने होईल बघा, तर दोन्ही बाजूला I आहे जो काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे आणि त्यामुळे शिल्लक काय राहील, तर RS बरोबर R1 अधिक R2 अधिक R3. म्हणजेच आणि हेच जर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर रोधांची संख्या n एवढी असेल तर अधिक त्या ठिकाणी RN. त्यामुळे शेवटी एकसर जोडणीसाठी सूत्र आपल्याला काय मिळालं, तर RS बरोबर R1 अधिक R2 अधिक R3 आणि n साठी RN असं त्या ठिकाणी काय मिळतं आपल्याला, या ठिकाणी सूत्र मिळते. आता यामध्ये एक जरी त्या ठिकाणी घटक जर नसेल तर त्यांचं परिपथ काय होणार आहे, पूर्ण होणार नाही, खंडित होणार आहे आणि विद्युतधारा वाहिली जाणार नाही आणि त्यामुळे काय होईल, तर त्याचा परिणाम होते. एक जर त्या ठिकाणी असेल तर प्रकाशसुद्धा कमी पडतो आणि म्हणूनच त्या ठिकाणी परिपथात योग्य असणं गरजेचं आहे. प्रत्येक रोधातून या ठिकाणी समानच त्या ठिकाणी विद्युतधारा वाहत असते आणि एकसर जोडणीमध्ये जर घेतला तर एकसर जोडणीचा परिणामी रोध इथं जे सूत्र मिळालं त्यानुसार काय आहे, तर त्यामध्ये जे सर्व रोध आहे त्यांच्या बेरजेच्या इतका असतो. त्यानंतर दोन्ही टोकांमधलं विभवांतर हे प्रत्येक रोधाच्या दरम्यानच्या विभवांतरांच्या बेरजे इतके असते. जसं V बरोबर म्हटलेलं आहे
त्यानंतर रोधाच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध हा जोडणीतील रोधांपेक्षा जास्त असतो. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की RS जो आहे तो R1 प्लस R2 प्लस R3 यांच्या बेरजेमुळं निश्चितच वाढणार आहे आणि ही जोडणी परिपथातील रोध वाढवण्यासाठी केली जाते. पण परिपथातील रोध कमी करण्यासाठी रोधांची समांतर जोडणी केली जाते, ज्यामध्ये जे 3 रोध आपण वापरलेले आहे आकृतीत दाखवल्याप्रमाणे या 3 रोधांची जोडणी ही समांतर आहे. एकत्र जोडून त्या ठिकाणी ती समांतर केली म्हणून त्याला समांतर जोडणी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्यामुळे त्यांच्यामधून वाहणारी विद्युतधारा ही प्रत्येकी I1, I2 आणि I3 अशी त्या ठिकाणी मानली जाते किंवा वाहणारी आहे. तर एकूण विद्युतधारा जी असेल ती काय असणार त्या ठिकाणी I बरोबर एकूण म्हटलेलं आहे म्हणजे या तिघांची बेरीज असणार. तर I बरोबर I1 अधिक I2 अधिक I3 असेल. ठीक आहे. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये जो एकूण रोध असेल तो किती असेल त्या ठिकाणी, तर तो जो रोध आहे आपल्याला तो काढायचा आहे. पण तो काढत असताना त्या ठिकाणी ओहमच्या नियमानुसार मगाशी सूत्र असं होतं V बरोबर IR. मग आपण जर विद्युतधारा जर घेतली प्रत्येकी वेगळी असल्यामुळे त्यामुळे सूत्र काय मिळू शकते तर I बरोबर V/R असं आपल्याला ठिकाणी मिळतं. आणि म्हणून ही जी बांधणी आहे जोडणी आहे ही काय आहे रोधांची समांतर जोडणी असल्यामुळे त्यामध्ये वाहणारी विद्युतधारा जर घेतली तर काय येणार ती तर एकूण विद्युतधारा ही I बरोबर V/RP. P म्हणजे काय तर समांतर म्हणजेच पॅरलल. त्यांची जोडणी जी आहे ती पॅरलल आहे समांतर आहे. त्यामुळं I बरोबर V/RP. I1 साठी V/R1, I2 साठी V/R2 आणि I3 साठी V/R3 अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी समीकरण मिळतं किंवा सूत्र मिळतं. आता समीकरण पहिलं जे आपलं होतं ते काय होतं तर I बरोबर I1 अधिक I2 अधिक I3 यामध्ये या किमती आपण मगाशा घालू. तर I बरोबर V/RP बरोबर I1 V/R1 अधिक V/R2 अधिक V/R3 बरोबर आहे. वरच्या बाजूला अंशामध्ये जे V आहे ते एकत्र घेतले डाव्या बाजू आणि उजव्या बाजूचे असल्यामुळं कॅन्सल होतील त्या ठिकाणी आणि मग वरती काय राहिला 1 राहिला आणि खाली काय मिळते आपल्याला तर 1 सूत्र ॲक्च्युली काय मिळालं तर 1/RP बरोबर 1/R1 अधिक 1/R2 अधिक 1/R3 आणि जर त्यापेक्षा जास्त रोध वापरले असतील म्हणजे N इतके रोध वापरले असतील तर अधिक 1/RN. आणि म्हणून आपल्याला रोधांच्या समांतर जोडणीत हे सूत्र या ठिकाणी मिळालेलं आहे काय तर 1/RP बरोबर 1/R1 अधिक 1/R2 अधिक 1/R3 अधिक डॅश डॅश 1/RN असं त्या ठिकाणी आपल्याला सूत्र मिळालेलं आहे. आता यामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये इथं एकूण जी बेरीज असणार आहे ही बेरीज ही काय सांगितलेली आहे रोधांच्या व्यस्तांका इतकी असणार आहे. त्यातून वाहणारी विद्युतधारा ही रोधाच्या व्यस्त प्रमाणातून असते आणि वाहणारी विद्युतधारा ही सर्व रोधातून स्वतंत्रपणे वाहत असल्यामुळे विद्युतधारेच्या बेरजे इतकी असते. त्यानंतर विभवांतर मात्र समान आहे तिन्हीमध्ये. दुसरी गोष्ट जोडणीचा परिणामी रोध हा त्या जोडणीचा स्वतंत्र किमतीपेक्षा कमी असतो कारण व्यस्त असल्यामुळे इथं किंमत काय येणार आहे कमी येणार आहे आणि ही किंमत कमी होते म्हणजेच इथं रोध सुद्धा काय केला जातो त्या ठिकाणी कमी केला जातो. आणि हा रोध कमी करत त्यासाठी तापमान कमी करत 0 केल्विन जवळ आणले तर वाहकाचा रोध 0 जवळ पोहोचतो आणि विद्युतधारा अति प्रमाणात वाहते म्हणून त्यांना अशा वाहकाला अतिवाहक म्हणजे सुपर कंडक्टर असं म्हटलं जातं. आणि काही वाहक हे ओहमच्या नियमांचे पालन करत नाहीत अशांना ओहमनीय वाहक असे देखील त्या ठिकाणी म्हटले जाते. दुसरी गोष्ट म्हणजे समांतर जोडणीमध्ये जर अनेक दिवे जोडले आहेत आणि त्याच्यामध्ये तारेचं जे कुंटल आहे त्या ठिकाणी तुटल्यामुळं
दिवा काय होणार नाही, प्रकाशित होत नाही, तर विद्युत परिपथ निश्चितच खंडित होते. दुसऱ्या मार्गाने विद्युतधारा जेव्हा वाहते तेव्हा मात्र त्यातून दिवे लागतात, म्हणजेच प्रकाशित होतात. तर महत्त्वाचं सांगायचं झालं तर अनेक दिवे एकसर पद्धतीने जोडले तर मूळ प्रकाशापेक्षा ते जास्त प्रकाश देतात. परंतु हेच जर दिवे समांतर जोडणीने जोडले तर त्यांचा प्रकाश कमी होतो, म्हणजेच त्या ठिकाणी काय होतं तर कमी झालेला आहे. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं इथं आपण या ठिकाणी पूर्णपणे विद्युतधारा हे प्रकरण अभ्यासलेलं आहे. तुम्हाला जर आवडलं असेल तर मला नक्कीच या ठिकाणी कमेंट करून सांगा. तुमच्या काही शंका असतील तर त्या देखील विचारा आणि एक लाईक आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.